करते की त्यांनी आम्हाला. थँक्यू मग. आता आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत. पुन्हा मी एकदा माझे गुरु ज्यांच्याकडनं मी हे शिकले, चागंती कोटेश्वरराव, आणि ज्यांच्या प्रवचनांचं टेक्स्ट मी या प्रोसेसमध्ये वापरलंय ते भाष्यमप्पालाचार्युलू, या दोघांनाही नमन करून आपल्या या आजच्या पारायणाच्या दुसऱ्या भागाला सुरुवात. आपण आपल्या संकल्पाची पुनरावृत्ती करावी. डोळे बंद करा. आपण मागच्या वेळी संकल्प जो घेतलाय तोच रिपीट करणार आहोत. राम नामाचा 2-3 वेळा जप करा. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता हनुमानजींना डोळे मिटून तुमची विनंती स्पष्ट सकारात्मक शब्दात सांगा. जी तुम्ही गेल्या वेळी सुरू केलेला तुमचा संकल्प होता तोच पुन्हा तुमच्या मनामध्ये रिपीट करा. श्रीरामांना नमस्कार करा. उषामांनी आपल्यासाठी आरती केलेली आहे, त्यामुळे आता आपण पारायणाला सुरुवात. आपण मागचा भाग जिथं थांबवला तिथं काय होतं तर हनुमान किष्किंधामधून निघून लंब पर्वतावर येऊन थांबले होते आणि तिथून त्यांनी लंकेला पाहिलं होतं. त्रिकुट पर्वतावर असलेली लंका त्यांना तिथून दुरून दिसली होती आणि त्यांनी कसं त्याच्याकडे जायचं याचं प्लॅनिंग करायची वेळ आली. तर ते प्लॅनिंग त्यांनी काय केलं, ते नियोजन त्यांनी काय केलं, इथून हा दुसरा भाग आपण सुरू करणार. तर वानर जातीचे होते. म्हणजे काय, आपण वानर म्हणतो की जे चेष्टा किंवा रिप्लिकेशन करण्याची त्यांची वानराची जात असते. पण ऍक्च्युली हनुमानासाठी वा या शब्दाचा अर्थ आहे की चांगला किंवा उत्तम, आणि नर म्हणजे उत्तम नर म्हणजे वानर. आपण दरवेळी त्याला माकड किंवा वानर या पद्धतीने न बघता ते वानर म्हणजे एक उत्तम प्रकारचे नर आहेत अशीच त्यांची वाल्मिकींनी केलेलं वर्णन. त्यामुळे वानर जातीचे असून सुद्धा त्यांनी लंकेच्या सौंदर्याकडे ते आकर्षित झाले नाही. कारण काही आपल्याला, आपण सुद्धा आता कुठेतरी काही गोष्ट बघायला जातो, टूरला जातो, तेव्हा आपण जर त्या गोष्टीत आकर्षित झालो तर आपल्याला पुढचं काहीही विचार मनात राहत नाहीत. आपण कशासाठी आलो हेही आपण विसरू शकतो. पण हनुमानांचं तसं झालं नाही. त्यांच्या लक्षात होतं की आपण आलोय फक्त सीतेचा शोध घेण्यासाठी, तेच आपलं गोल आहे आणि त्याच गोलावरून विचलित न होता लंकेच्या बाह्य सौंदर्याने आपण लुभावून नाही जायला पाहिजे. हे हनुमानाचं आंतरिक सौंदर्य कसं दिसतं हे आपण आता बघणार आहोत. तर हनुमानांनी त्रिकुट पर्वतावरची लंका पाहिली. तिथे मोठे मोठे राक्षस त्या बुरुजावरती पहारा करत होते. आणि याचं कारण हनुमानांना काय वाटलं तर रावण त्या सीतेला घेऊन आले आणि रावणांची जी बहीण होती शूर्पणखा, तिने रामाविषयी रावणाला जे सांगितलं होतं, कारण शूर्पणखा राम आणि लक्ष्मणांना भेटून गेली होती. अरण्यकांडामध्ये ही गोष्ट येते. आणि तेव्हा तिने पाहिलं की राम जेव्हा बाण सोडायला लागतात, बाण मारायला लागतात, तेव्हा इतक्या वेगाने
ते बाण जातात, की तुम्हाला बाण दिसतच नाही. समोरचा माणूस धारातीर्थी पडल्यावर कळतं, किती माणसं पडली तेवढे बाण गेलेले आहेत. इतका रामाच्या बाण सोडण्यामध्ये जो स्पीड आहे किंवा बाण मारण्यामध्ये किंवा धनुष्य चालवण्यामध्ये जी गती आहे, ती अतिशय मीन कोणालाही वेळ न देता ते त्या माणसाचा संहार करू शकतात. हे रावणाला माहीत आहे. त्यामुळे रावणाने सीतेचं हरण केल्यानंतर सीतेसाठी राम येतील हे त्यांना माहिती आहे म्हणून खूप तिथे संरक्षक ठेवलेले आहेत. खूप राक्षसांना ठेवलं आहे. असं हनुमानांना त्या सगळ्या गोष्टी राक्षसांना बघून वाटलेलं आहे. त्यामुळे ते ठरवतात, की अशा वेळी मी जर आतमध्ये गेलो, तर मुश्कील होईल. कारण तिथे त्यांना वाटतं, की विश्वकर्मांनी तर ही इतकी सुंदर लंका बनवली आहे, पण आतमध्ये कोण आहेत? तर राक्षस आहेत. आणि राक्षसांचं विशेष संरक्षण असलेलं हे शहर आहे. त्यामुळे एवढ्या प्रचंड सुरक्षा तटातनं मी जाणं आत्ता म्हणजे दिवसा हे मुश्किल आहे. अजून मी एवढा मोठा आकार करून आलोय आणि एवढा मोठा आकार कारण समुद्र पार करण्यासाठी त्यांना ते महान आकार करणं गरजेचं होतं. तो आकार घेऊन मी आत्ता जर लंकेमध्ये प्रवेश केला, तर सगळेजण मला ओळखतील आणि ओळखतील पेक्षा ते माझ्यावरती हल्ला करतील आणि मी ज्या कामासाठी आलोय, ते काम बरोबर मी पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे आत्ता मी काय केलं पाहिजे? तर हे सगळं बघून ॲक्चुअली त्यांना थोडीशी भीती पण वाटली, की आपण वानर सेना ही युद्ध जिंकू शकेल का? इथे युद्ध तर शक्य नाहीये कारण राक्षस इतके पॉवरफुल आहेत, की त्यांच्याशी आपण युद्ध करू शकणार नाही वानर सेना म्हणून. राक्षकांबरोबर समेट करण्याचीही शक्यता नाही. कारण त्यांची वृत्ती ही समेटाची नसणार आहे. कारण ज्या पद्धतीने रावणाने सीतेचं हरण केलंय आणि राक्षसांचा जो मानस स्वभाव आहे त्याच्याप्रमाणे हनुमानांना वाटलं की इथे समेट होणार नाही. त्यांना काही भेटवस्तू देण्याची गरज नाही कारण लंका स्वतः इतकी सुवर्ण लंका आहे त्याच्याकडे इतक्या गोष्टी आहेत की त्यांना मी काय भेट देणार आहे. म्हणजे काय तर हनुमानांच्या लक्षात आलं की साम, दाम, भेद, दंड यातलं काही वापरणं आपल्याला आत्ता शक्य नाहीये. त्यामुळे आपल्याला जर सीतेचा शोध घ्यायचा आहे, ती सीता इथे लंकेमध्ये आहे का नाही हे बघायचंय, तर आपण त्या रावण कसे आहेत, त्यांचे म्हणजे तो शत्रू भयंकर आहे याचा विचार न करता आपण आता फक्त सीतेचा शोध घेण्याचा विचार करूया. बाकी आपण राम कसे येतील, युद्ध कसं होईल या सगळ्याचा विचार करूया नको. आपण बघूया की कसं आतमध्ये जायचं. मग त्यांनी ठरवलं की जर आपल्याला सुरक्षितपणे या लंकेमध्ये प्रवेश करायचा असेल, तर मी या माझ्या रूपात जाऊ शकणार नाही. त्यामुळे ही वेळ पण योग्य नाही आणि आकार पण योग्य नाही. तो योग्य वेळ अशी असेल जेव्हा राक्षस हे त्यांचा आनंद उपभोग घेत असतात, म्हणजे रात्रीची वेळ. ते स्वतःच्या आनंद उपभोगात मग्न असतील, तेव्हा ते माझ्यावरती प्रहार करण्याची किंवा मला शोधण्याची किंवा माझ्याकडे बघण्याची त्यांची इच्छा पण नसेल. त्यामुळे रात्र ही करेक्ट वेळ आहे लंकेमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि माझा आकारही मी छोटा केला पाहिजे. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी जायला पाहिजे आतमध्ये, सूर्यास्त झाल्यावर जायला पाहिजे आणि आकार पण मी खूप छोटा केला पाहिजे. आता आकार छोटा करणं याच्यासाठी वाल्मिकींनी जे रूप दिलंय, ते म्हणतात, की मांजरीच्या आकारासारखं त्यांनी स्वतःचं म्हणजे एवढे मोठे हनुमानजी ज्यांनी महान रूप धारण करून तो समुद्र पार केला होता, त्यांनी खूप छोटं मांजरीचं रूप धारण एवढ्या छोटे होतात ते. म्हणजे ते मांजरीचं रूप नाही धारण करत, तर ॲक्चुअली मांजराच्या आकाराएवढं स्वतःचा आकार छोटा करून घेतात. आणि मांजराची उपमा का दिली असेल असं म्हणलं तर, मांजरीला ॲक्चुअली रात्रीसुद्धा दिसतं आणि ज्याला म्हणजे कोणाच्याही नकळत कुठेही घुसण्याची मांजरीकडे एक कला असते असं म्हणतात. त्यामुळे त्यांनी त्या मांजरीच्या एवढं स्वतःचा आकार लहान करून घेतला आणि ठरवलं, की आता या आकारामध्ये आपण इथे आत्ता तर लपून राहूया आणि रात्र झाल्यानंतर, सूर्यास्त झाल्यानंतर आपण त्या नगरीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करूया. मग सीतेचा शोध घेता येईल. कारण
रा हनुमानाला आतमध्ये लंकामध्ये काय आहे, काय-काय आहे किंवा कसं आहे हे पण काही दिसत नाहीये, माहिती नाहीये. त्यामुळे आताचा वेळ जो आहे तो आपण ते पण बघू शकतो, की काय-काय इथून आपल्याला दिसतंय, ते कसं प्लॅन करायचं ह्याचा पण त्यांना वेळ मिळतो. म्हणून मग ती योजना त्यांची अशी ठरवल्यानंतर आता ते सीतेचं दर्शन आपल्याला होणार आहे या आशेनी सूर्यास्ताची वाट बघत राहिले. असं असताना त्यांनी पाहिलं, की आता वेळ आहे, तर ते कशी लंका दिसते हे बघत असताना त्यांना जाणवलं, की लंका ही देवांची राजधानी अमरावती आहे तशीच आहे. मग आता अमरावतीचा आणि लंकेचा काय संबंध आहे? तर ॲक्चुअली लंका कोणी बनवली? लंका अशी का आहे? याचं सुद्धा एक बघितलं तर विश्वकर्मा यांनी ही लंका बनवली. विश्वकर्मांना विश्वसुब्रह्मण्यचे जे पुत्र होते कुबेर. कुबेर आपण ज्यांना म्हणतो कुबेर हा आहे. कुबेर काय कोण होते? तर ते पूर्णपणे जगामध्ये जी संपत्ती आहे त्याचे रक्षक म्हणून कुबेराला इंद्रानी त्यांचं पद दिलेलं असतं, की ते रक्षण करतील, पूर्ण संपत्तीचे रक्षक म्हणून. कुबेरांना जेव्हा ही पदवी दिली जाते, तेव्हा ते त्यांच्या वडिलांना विचारतात, की मला आता कुबेरांना पुष्पक विमान दिलं जातं देवांच्याकडनं, ॲक्चुअली शंकरांच्याकडनं आणि ते विचारतात आपल्या वडिलांना, की "आता मी राहू कुठे? मला पदवी मिळाली आहे आणि मला हे विमान पण मिळालंय, पण मी राहू कुठे?" तेव्हा मग ते विश्वसुब्रह्मा त्यांना सांगतात, की "तू विचार कुठे तुझ्या तिथे आहे." तर त्यांना विश्वकर्मा सांगतात, की "मला खूप मध्ये-मध्ये वेळ असतो, तेव्हा मी एक छान काहीतरी काम करावं म्हणून पृथ्वीवर एक जागा शोधली आणि लंकेमध्ये 2 पर्वत आहेत. त्रिकुट पर्वत आणि दुसरा एक पर्वत, हेमाली पर्वत. पण त्रिकुट पर्वत ही एक खूप चांगली जागा आहे. तिथे मी थोडं काम करत देवांची राजधानी अमरावती सारखंच एक शहर निर्माण केलंय, ज्याला सोन्याची तटबंदी आहे आणि ते खूप सुंदर रीतीने विश्वकर्मांनी तयार केलं. ते शहर ते कुबेराला भेट देतात, की आता तुला जी पोस्ट मिळाली आहे, पोझिशन मिळाली आहे, तिथे त्याचा वापर करण्यासाठी पूर्ण जगाच्या संपत्तीवरचा तुझा जो म्हणजे तो एक अकाउंटंट, हेड अकाउंटंट कसं म्हणतो आपण ऑफिसमध्ये, तशी त्यांची पोझिशन आहे. तर त्यासाठी तू हे राजधानी म्हणून तुझी ही राजधानी नाही, ते शहर तू वापर. ते कुबेराची लंका आहे ॲक्चुअली. पण रावण हे कुबेराचेच छोटे भाऊ आहेत. कारण रावणांचे वडील आणि कुबेरांचे वडील एकच आहेत. पण कुबेर रावणाला सांगतात, की "आपण भाऊ-भाऊच आहोत, तर आपण मिळून इथे राज्य करू. तुला काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असायची गरज नाही." पण हा रावणाचा बेसिक मानसिक धर्म हा आहे, की माझ्याकडे शक्ती आहे आणि मी काहीही करू शकतो. म्हणजे मी विजय मिळवूच शकतो. तर मी कोणाच्या आधिपत्याखाली का राहील? कारण मोठा भाऊ असल्यामुळे त्याच्या हाताखाली किंवा त्याच्या आधिपत्याखाली राहावं लागेल, हे रावणाला मान्य नसतं. मग रावण त्याच्यावरती युद्ध करून जातो. कुबेर आपल्या वडिलांना विचारतात, की "असं-असं करतोय हा माझा भाऊ रावण, काय करू?" तर ते म्हणतात, "हो, रावणाने मला पण मागितलं होतं, त्यामुळे तो काही ऐकणाऱ्यातला मुलगा नाहीये. तू दुसऱ्या ठिकाणी तुझं घर शिफ्ट कर." आणि असं करून रावणाने ती लंका कुबेराशी युद्ध करून मिळवलेली आहे. म्हणजे ती रावणाची लंका नाहीये. इतकी सुंदर नगरी ही अमरावती जसं देवांची राजधानी आहे तसं विश्वकर्मानी बनवलेलं ते शहर, सोन्यानी मढवलेली तिथे असलेली सगळी घरं हे रावण त्यांच्या भावाकडनं लाखून घेतात, मागून घेत नाही. मग ते त्यांच्या बरोबर राहत नाहीत. तर इतकी जरी सुंदर अशी दिसली लंका, तरी त्याच्या आतमध्ये त्याच्या मागची जी भावना आहे रावणाची, ती दुष्टतेची आहे. त्यामुळे हनुमानांना जी दिसली दुरून रात्री जशी होते ते तशी दिसलेली ही लंका सुंदर आहे, पण त्याचं बाह्य स्वरूप सुंदर आहे. पण आंतर स्वरूप काय आहे? तर दुष्टता आहे. हे हनुमान जाणून घेतात आणि आता या सगळ्या विचारानंतर इतक्या सुंदर लंकेमध्ये त्यांना प्रवेश करायचा आहे, तर मन विचलित न होता आता इथे आज जायचंय हे ठरवून ते आता सूर्यास्त झालेला आहे ते पुढे त्या ह्याच्यात नगरीच्या प्रवेशासाठी जातात. नगरीच्या प्रवेशासाठी जातात तेव्हा या इतक्या मोठ्या आणि सुंदर नगरासाठी एक मोठं द्वार असतं.
त्या द्वारातनं जायचं आहे असं त्या द्वारापाशी प्रवेश करण्यासाठी जातात. तेव्हा हनुमानांना दिसते ती लंकिनी म्हणजे ग्रामदेवता. प्रत्येक गावासाठी एक ग्रामदेवता असते आणि लंकिनी ही अशी ग्रामदेवता आहे, की रावणांनी तिला त्या प्रवेशद्वाराचं पूर्ण रक्षण करण्याची जबाबदारी लंकिनीची आहे. म्हणजे कोणीही त्या लंकेमध्ये प्रवेश करायचा असेल, तर लंकिनीनी तिला परमिशन द्यायला पाहिजे. जसं आपल्याला कुठल्याही नवीन देशात जायचं असेल किंवा नवीन जागी जायचं असेल, तर आपल्याला तिथली परमिशन घ्यावी लागते. तशी लंकिनीची परमिशन नसेल, तर कोणीही आत जाऊ शकत नाही. वानर तिच्या समोर येतात, म्हणजे हनुमान तिच्या समोर येतात आणि लंकिनी बघते, की हे कोण छोटासा एक प्राणी आलेला आहे. कारण तिच्यासाठी तो एक प्राणी आहे आणि वानर रूपामध्ये असल्यामुळे तिला ती ट्रायबल किंवा वनवासी किंवा जंगलात राहणारे एक असेच दिसतात. त्यामुळे ती लंकिनी त्यांना विचारते, की "तू कोण आहेस? कशासाठी आलायस?" तिची भाषा बघा कशी आहे, किती मग्रूर आहे. आणि तुझं जर तुला प्राण प्यारे असतील, तर तू तू कोण आहेस ते खरं-खरं मला सांग. नाहीतर तुला या द्वारातनं लंकेमध्ये प्रवेश मिळणार नाही. कारण ही लंका पूर्णपणे रावणाच्या सैन्यानी संरक्षित केलेली आहे. तू असा गुप्तपणे घुसून कुठेही छुपून जाऊ शकणार नाहीस. हनुमानांच्या लक्षात येतं, की आपण कोणासमोर उभे आहोत. पण ते विचारतात, "तुम्ही काय मला विचारताय ते मी सांगीन. तू जरी विकृत डोळ्यांची एक भयंकर स्त्री आहेस. तू कोण आहेस? तू का मला अशी धमकावू देतीयेस? मी तर एक छोटासा वानर आहे. मी काय तुमच्या एवढ्या मोठ्या सेनेला करू शकणार आहे?" असं सांगून त्यांच्या रूपातला फरक बघा. हनुमानांनी इतकं छोटंसं रूप धारण केलंय, की लंकिनीच्या समोर ते क्षुद्र प्राणीसारखे आहेत. तेव्हा ते म्हणतात, "मी इतका छोटा आणि इतका साधा आहे, की मी काय करू शकणार आहे? मला तू का धमकावतेस?" पण ती मानत नाही. कारण काहीतरी म्हणजे जशी काही कोणी हेर असल्यासारखे तिला, की कोण आहे हा माणूस हे समजल्याशिवाय, कोण आहे हा प्राणी हे समजल्याशिवाय तुला मी आतमध्ये प्रवेश देऊ शकणार नाही. आणि जर आज का मी तुला एका नुसत्या ह्यानी मारलं किंवा ठोकलं, तर तू जीव सुद्धा गमावून बसशील. तेव्हा कारण त्यांचा आकार बघून, त्यांचं रूप बघून तिला असं वाटत नाही, की हनुमानांकडे खूप मोठी शक्ती आहे असं. आणि ती परमिशन न देण्याच्या इच्छेमध्ये असते आणि ती सांगते, की अ, "मी तुला नाही परमिशन देणार." हनुमान तिला परत सांगायचा प्रयत्न करतात, की मला फक्त कुतूहल आहे. मला आतमध्ये जाऊन बघायचंय, की काय-काय आहे, कसे घरं आहेत, कशी वेगवेगळी ठिकाणं आहेत. मला तिथे बागा, जंगलं. मी काय करणार? जंगलात जाऊन थोडेसे फळं खाईन, फुलं बघीन आणि परत येईन. मला बस विहार करून परत यायचंय. बाकी माझी काही इच्छा नाही. एवढं सांगितलं तरी सुद्धा ती काही त्यांच्या प्रहसनाला मान्यता देत नाही. आणि ती म्हणते, की "अरे दुष्ट मनाच्या मूर्ख माकडा." म्हणजे तिच्या मनामध्ये अजूनही हनुमानांना परमिशन द्यावी अशी काही इच्छा निर्माण झाली नाहीये. त्यामुळे ती म्हणते, "तुला माझ्यावर विजय मिळवायला लागेल. तुला माझ्याशी युद्धच करावं लागेल. त्याच्याशिवाय मी काही जाऊ देणार नाही." म्हणून ती त्यांना एक मोठा अ, नाही म्हणून सांगते. पण ते पुन्हा विनंती करतात, की "मी नुसतं शहर बघीन आणि आल्या मार्गाने परत जाईन. मी काहीही करणार नाही." हे सगळं घडतंय अशा ह्याच्यामध्ये हनुमान अगदी स्वतः खूप इनोसंट आहेत आणि आपण काहीही करायचं नाहीये असं दाखवतायत. पण त्यांना माहिती आहे, की आपण कोणासमोर उभे आहोत. म्हणूनच त्यांनी पूर्णपणे स्वतःकडे शक्ती असून सुद्धा हनुमान क्रोध दाखवत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे, की कुठलीही ग्रामदेवता ही अधिष्ठानपूर्वक तिथं ठेवलेली असते, बसवलेली असते. ठेवलेली नसते, बसवलेली असते. आणि ग्रामदेवता ही कधीही नष्ट किंवा तिचा संहार करू शकत नाही. तर ग्रामदेवतेला आपण मनवलंच पाहिजे. आपण तिचा संहार नाही करायचा हे त्यांना समजल्यामुळे ते पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने लंकिनीशी व्यवहार करत आहेत. पण लंकिनी त्यांना एक जोरात ठोसा देते आणि त्यांच्या काही लक्षात येण्यापूर्वी, की हे आता युद्ध होऊ लागणार आहे, पण हे नाही व्हायला पाहिजे असं हे त्यांच्या लक्षात येतं.
तिने प्रहार केलाय त्यामुळे ती चिडलेली आहे, की नाही तुला मी काही प्रवेश देणार नाहीये. तू जे काही सांगतोयस त्याच्यावर माझा काही विश्वास नाहीये. या पद्धतीने ती सांगते, की नाही मी तुला देऊ शकणार नाहीये. पण हनुमान तिचा आशीर्वादच आपल्याला घ्यायला पाहिजे हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते काय करतात, तर लंकिनीनी हनुमानाला एका वेगाने जोरात मारलंय, पण हनुमान आपल्या डाव्या हाताच्या मुठीनी मारतात. उजव्या हाताने जर मारलं, तर ती धारातीर्थी पडेल आणि तसं जर झालं, तर बाकी सगळे राक्षस जागे होतील आणि मग आपण ज्या कामासाठी आलोय, ते आपण पूर्ण करू शकणार नाही, हे त्यांच्या लक्षात येतं. आणि म्हणून ते डाव्या हातानी च्या मुठीनी तिला थोडासा प्रहार करतात, पण तेवढ्याशा प्रहाराने सुद्धा ती खाली पडते आणि मग तिच्या लक्षात येतं, की हे काही साधे सुद्धा प्राणी नाहीये, काहीतरी वेगळं आहे. आता ही ग्रामदेवता जी आहे ना, तिची एक अशी पूर्वापार कालापासून आलेली एक गोष्ट सांगितली जाते, की कोणीही माणूस आपल्या शहराला सोडून दुसरीकडे कामासाठी किंवा कुठल्याही एका पूर्णपणे ते शहर सोडून जायचंय किंवा काही कामासाठी जायचंय, तर त्यावेळी गावातली माणसं जेव्हा गाव सोडून जायचं असायचं, तेव्हा ग्रामदेवतेला नमस्कार करूनच पुढे जायची. आणि असं का करायची? तर आपल्याला कोणीही संरक्षण देणारं नाहीये, तर ग्रामदेवता ही त्या गावातल्या सगळ्यांचं रक्षण करेल. म्हणजे मी जर गेलो, तर ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेऊन गेल्यावर मला कुठलंही अरिष्ट येणार नाही. मी काम करून आपलं सुखरूप घरी परत येईन, असा एक मानस धारणा लोकांच्या मनात असते. त्यामुळे अजूनही छोट्या गावांमध्ये गेलं, तर हे दिसतं, की नवीन गाडी घेतली, तरी सुद्धा गाडीची पूजा ग्रामदेवतेच्या इथे जाऊन करून मगच लोकं पुढे जातात. तर ग्रामदेवता ही एका गावासाठी खूप महत्त्वाची आहे. तसंच हनुमानांना या ग्रामदेवतेची आशीर्वाद घेऊन, तिची परवानगी घेऊन आत जायचं हे माहिती आहे. म्हणूनच त्यांनी खूप जोरात प्रहार केला नाही, की ज्याच्यामुळे तिला खूप त्रास होऊ शकेल असं. पण त्या एका छोट्याशा धक्क्यानी, डाव्या हाताने मारलेल्या बुक्क्यानीच ती खाली पडली. तेव्हा तिच्या लक्षात येतं, की काय घडलंय? आणि मग तिला आठवतं, की काही वर्षांपूर्वी ब्रह्मदेवांनी मला सांगितलं होतं, की रावण हा सीतेचं हरण करून आलेला आहे आणि लंकेमध्ये खूप काही दुष्ट प्रवृत्तीच्या गोष्टी चालतात. पण ती तर तिथली ग्रामदेवता आहे आणि तिला रावणाने ते काम दिलेलं आहे. त्यामुळे आपलं काम पूर्णपणे बजवायचं हे तिला माहिती. पण ब्रह्मदेवांनी तिला एक गोष्ट सांगितली आहे किंवा वरदान दिलेलं होतं, की जेव्हा एखादा वानर आपल्या पराक्रमाने तुझा पराभव करेल किंवा तुला दारातीर्थी पाडेल, तेव्हा तू लक्षात घे, की आता लंकेमधल्या राक्षसांचा नाश होण्याची वेळ आलेली आहे. आणि अशीच गोष्ट नंदींनी पण रावणाला सांगितलेली असते. कारण एकदा रावण विहार यात्रेला जातात आणि ते कैलास पर्वताच्या तिकडं जातात. रावण हे शिवभक्त आहेत. पण एकदा का शिवानी त्यांना वर दिलंय, की आता शिवांकडनं त्यांनी खूप साधना करून वर घेतलंय, की मी अ, कोणाही कडून मरणार नाही. मला कोणाही कडून मरण येणार नाही. शिव त्यांना सांगतात, की मनुष्य जन्म घेतल्यावर मरण येणार नाही, तर हे तर शक्य नाहीये. मग रावण त्यांना अ, चांगल्या क्लुप्ती करून काय सांगतात, की मला मरण तर येईल, पण असा आशीर्वाद दे, की मला यक्ष, किन्नर, राक्षस, देव यांच्या कोणाहीकडनं मला मरण येणार नाही. आणि माणूस याच्याला मी तुला ह्याच्यामध्ये मागणार सुद्धा नाही वरामध्ये किंवा माणूस हा इतका तुच्छ आहे, की माणसाकडनं मरण येण्याची माझी म्हणजे शक्यता सुद्धा नाहीये. त्यामुळे ते माणूस म्हणत सुद्धा नाहीत. म्हणजे एखादं गवताचा पात्या इतका माणूस असं बघतात ते. त्यावेळी इतका दुष्टपणा त्यांच्यामध्ये तर नंतर हे होतो, की रावणांना आता अभिमान वाढतो त्यांचा, की मी कोणालाही जिंकू शकतो. आणि असे रावण जेव्हा कैलास पर्वताच्या बाजूनी जात असतात, तेव्हा शिवजी आणि पार्वती माता अ, त्या कैलास पर्वतावर असतात. आणि नंदीश्वर तिथे नंदी हे कधीही शिवजींचे वाहन असल्यामुळे तिथे असतात. नंदींना रावण दिसतात. तर रावण विचारतात, की "कुठे आहेत शिवजी?"
ते म्हणतात कैलास पर्वतावर आहेत. ते आपल्या पत्नींसमवेत आहेत आणि त्यांचा विश्रांतीचा वेळ चालू आहे. तर रावण म्हणतात, "रावण आलाय आणि शिवजी बाहेर येणार नाही म्हणजे काय?" तर इतका दुष्टपणे किंवा मग्रूरपणे बोलणाऱ्या रावणाला बघून नंदी नाही लक्षात येतं, की यांना शिवांनीच आशीर्वाद दिलेला आहे, शिवांनीच वरदान दिलंय, पण यांच्यातला बदल कसा झालेला आहे. त्यामुळे ते काही बोलत नाहीत. पण ते नंदीला म्हणतात, "तू माकडाच्या चेहऱ्यासारखा आहेस, तू काय मला थांबवणार आहेस?" असे काय-काय त्यांच्याशी रावण बोलतात. तेव्हा नंदी म्हणतात, की "आज मला तू माकडाच्या चेहऱ्याचा म्हणलायस, पण एक दिवशी एक माकडच येऊन तुला तुझा लंकेचा किंवा तुझा नाशाचा कारणीभूत किंवा सुरुवात होईल तुझ्या नाशाची जेव्हा तू एका वानराशी भेटशील." तर या दोन्ही गोष्टी लंकिनीला माहिती आहेत आणि ती सांगते, की नंदीश्वरांनी पण सांगितलंय आणि ब्रह्मदेवांनी पण सांगितलंय, की एक वानर येईल आणि मग तो तुझा जेव्हा पराभव करेल किंवा जेव्हा तू त्याच्यानी पडशील, तेव्हा लक्षात घे, की आता रावणाच्या लंकेचा विनाश काळ आलेला आहे. आणि हे तिच्या लक्षात येतं आणि मग ती सांगते, की आता विनाशकाल सगळ्यांनीच रावणाला सांगितलं होतं, त्यांच्या विभीषणाने सांगितलं होतं, आईनी सांगितलं होतं, की "तू सीतेला परत कर. सीता ही तुझ्या नाशाचं कारण होऊ शकते. तू तिच्यावरती आसक्ती ठेवू नको." पण रावण ऐकत नाही. हेच ती सांगते, की दुष्ट मनाचा राजा जो रावण आहे, त्याचा सर्वनाश सीतेमुळे होणार आहे, हे आम्हाला माहिती आहे. पण आता ती वेळ आली आहे, हे माझ्या लक्षात आणि म्हणून ती सांगते, की "आता मी तुला परवानगी देते. तू आतमध्ये जा. तू राक्षसांच्या अधिपत्याखाली असलेल्या या नगरात जा आणि सीतेचा शोध घे." म्हणून ती त्याला परमिशन देते हनुमानांना आणि आता हनुमान आत जातात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक युद्ध ही एक प्रोसेस आहेच किंवा शत्रू आणि मित्र ही पण एक पूर्वापार आलेली गोष्ट आहे. तेव्हा त्याच्यामध्ये एक आहे, की जेव्हा आपण मित्राच्या घरी जाऊ किंवा आपल्या स्वतःच्या घरात जाऊ, तेव्हा आपण उंबरठा ओलांडताना उजवा पाय पुढे टाकला पाहिजे. ज्यायोगे काही चांगल्याची सुरुवात होणार आहे. म्हणजे आपण त्या घरात उजवा पाय टाकून पुढे जातो, याचा अर्थ तिथे काहीतरी चांगलं होणार आहे. आणि हनुमान तर चाललेत, की जे शत्रूचं घर आहे. त्यामुळे त्याच्या शत्रूकडे जाताना आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे किंवा लष्करी परंपरेप्रमाणे काय आहे, की शत्रूवर विजय मिळवायचा असेल, तर मुख्य दारातनं आत जायचं नाही, मागच्या दारातनं आत जायचं आणि जाताना सुद्धा उजवा पाय नाही टाकायचा, तर डावा पाय आत टाकायचा. याच पद्धतीने ते आतमध्ये जातात आणि याचा अर्थच असा असतो, की डावा पाय टाकून मागच्या दारातनं आत आलेला माणूस म्हणजे काय? तर तो आत असलेल्या शत्रूपेक्षा ऑलरेडी पॉवरफुल आहे. कारण तो असा येऊ शकला. मागच्या दारातनं डावा पाय टाकून तो आलाय म्हणजे शत्रूच्या अ, विनाशाच्या कारणासाठी तो आता सिद्ध आहे असं. याच पद्धतीने ते हनुमानजी आतमध्ये जातात आणि लंकेला ते आता बघायला लागतात. कुठे आता हे इतकं सुंदर काहीतरी समोर दिसतंय. पण त्यांना बघायची आहे तर सीता. त्यामुळे एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत मोठ्या खूप सुंदर गोष्टी तिथं त्यांना दिसतायत. मोठे-मोठे वाडे आहेत. तिथे राक्षस असले तरीसुद्धा ती लोकं खूप साधना करणारी असतात. काही लोकं तिथे गाणाऱ्या स्त्रिया आहेत. काही लोकं पूजा करत आहेत. काही मंत्र पठण करत आहेत. कारण रावण स्वतः सुद्धा मोठे शिवभक्त होते. त्यांनी सगळे वेद त्यांच्या मुखोद्गत होते. तर असे काही राक्षसी त्यांना दिसतात, की जे अभ्यास करत आहेत, स्वाध्याय करत आहेत आणि काही राक्षस असे पण आहेत, की जे आपल्या राजा रावणाच्या गुणगान गात आहेत. तर असं सगळं बघत ते वेगवेगळ्या या घरातून त्या घरात किंवा या महालातून त्या महालात, या वाड्यावरून त्या वाड्यात जात सीतेचा शोध घेत आहेत. सीता तर त्यांना दिसायच्या ह्याच्यात तर पहिल्यांदी ते बघतात दुरून, की एक रावणाचा म्हणजे सगळी घरं ती शोधतात, पण तिथे काय कुठे सीता त्यांना दिसत नाही. दुसऱ्या कोणाच्या घरात दिसत नाही. त्यामुळे आता ते आलेत रावणाच्या राजवाड्यापाशी. म्हणजे दारातनं मुख्य दारातनं ते आत आले. लगेच काही रावणाचा राजवाडा नव्हता. बरीच सारी मधली घरं बघत
ते उड एका ठिकाणाहून पुढे येत आले. पण आता आलाय महत्त्वाच्या ठिकाणी आले, की जिथे राक्षस राजा रावणाचा राजवाडा आहे. आणि तो पूर्णपणे सोन्याने मढवलेला आहे आणि इतका उंच आणि मोठा आहे, की असं वाटतं, की तो आकाशालाच भिडतो आहे. सोन्याने मढवलेलं काहीही बघताना आपले डोळे दिपून जाऊ शकतात. पण हनुमानच्या लक्षात आहे, की आपल्याला हे सगळं बघून विचलित नाही व्हायचंय. आपल्याला आतमध्ये जाऊन सीतेला शोधायचं. वानर जेव्हा आत जातात, तेव्हा हनुमानजी जेव्हा आत जातात, तेव्हा त्यांना दिसतं, की खूप मोठे-मोठे दालनं आहेत. त्याच्यामध्ये वैढुर्य, मोती आणि मोठे सगळ्या अशा भव्य-दिव्य गोष्टी आतमध्ये आहेत. चंदनाच्या उत्कृष्ट सुगंधाने शिंपडलेल्या भिंती आहेत. सगळंच असं भव्य-दिव्य आहे आतमध्ये. धर्मावर श्रद्धा असलेले लोक आहेत. राक्षसी प्रवृत्ती जरी असली, तरी ती दिसताहेत ती माणसंच आहेत. फक्त त्यांची बाह्य रूप आणि अंतर्रूप याच्यातला फरक समजणं ही खूप म अवघड गोष्ट आहे हनुमानांसाठी सुद्धा. कारण काही लोकं काम जे करतायत ते चांगलं करताना दिसतायत. पण त्यांचं अंतर्रूप कसं आहे, हे त्यांना विचार पण करायची इच्छा नाहीये. कारण त्यांना फक्त बघायचंय, की आपल्याला सीता कुठे दिसते. खूप साऱ्या स्त्रिया तिथं आहेत. ते एकमेव सगळे लोकं सुखी आनंदी सुद्धा दिसतायत त्यांना त्यांच्या पद्धतीने. ते सगळे राक्षस. तर हे त्याचं रावणाच्या राजवाड्याचं मुखद्वार. अ, राजवाड्याचं द्वार आहे, की जिथून आता त्यांना आतमध्ये जायचं आणि ते सुद्धा इतकं भव्य आणि सुंदर आहे. तर त्यांनी मांजरीच्या रूपात आहेत म्हणून ते तिथून आत जाऊ शकतात. अदरवाईज तिथे इतके राक्षस पाहण्यासाठी आहेत, की कुठेही त्यांना वेगळ्या रूपात आले असते तर आत जाणं शक्य नव्हतं. म्हणजे त्यांनी इतका तो बरोबर विचार केला होता, की आतमध्ये कसं आहे आपल्याला माहीत नाही. आपल्याला छुपून आतमध्ये जावं लागणार आहे. त्यामुळे अशा रूपात असल्यामुळे ते तेवढ्या मोठ्या ह्याच्यात सुद्धा घुसून किंवा छुपून आत जाऊ शकतात. पुढे आल्यावर त्यांना असं वाटतं, की आता बाहेर तर कुठे सीतामाता दिसली नाही, पण रावणाने तिला राजवाड्यातच ठेवलं असेल. कारण आता त्यांना तर संरक्षण द्यायला पाहिजे सीतेला, त्यामुळे राजवाड्यातच असेल. पण पूर्ण राजवाडा फिरल्यानंतर सुद्धा त्यांना सीतामाता कुठेही दिसत नाही. आणि ते वाईट वाटत राहतं त्यांना आणि ते कसा विचार करतायत, की आता त्यांनी कधीच सीतेला पाहिलेलं नाहीये. पण रामापासनं दूर झालेली 8-10 महिने झालेत, की ती रामाच्यापासून वियोग झालेला आहे. त्यामुळे ती दुःखी असणार आहे. ती काही खात नसणार आहे. उपवास केलेला असेल तिने. ती दुःखी असेल, ती रडत असेल, ती कृश झाली असेल. असं हनुमान स्वतःच्या मनातच विचार करतायत, की सीता कशी दिसेल? कारण बाकी सगळे ज्या राक्षस स्त्रिया त्यांना दिसतायत, त्या खूप आनंदी आहेत, एन्जॉय करतायत किंवा त्यांच्या कामामध्ये मग्न आहेत. तर सीता तर अशी असूच शकत नाही. कारण रामापासनं जेव्हा वियोग झालाय, तेव्हा आनंदाचा अनुभव घेणारी असूच शकत नाही. ती दुःखात असेल, ती रडत असेल, ती अश्रू ढाळत असेल. म्हणजे हनुमान स्वतःच्या मनामध्ये सीतेची एक मूर्ती तयार करतात आणि असं म्हणतात, की जसं आपल्या मनात विचार येईल तसं आपल्याला दिसतं. अशाच तर राम आणि सीता या देवासारख्या लोकांची महती आहे. कारण सीता ही स्वतः शक्तिरूपिणी आहे. ती स्वतः रावणाच्या इथे बंदी राहायची काहीही गरज नाही. तिच्या शक्तीचा वापर करून ती जाऊ शकते. पण रामानी येऊन तिची सोडवणूक केली पाहिजे. कारण तरच जगाला कळेल, की राम हे किती शक्तिवान आहेत आणि रामाच्या हातूनच रावणाचा वध व्हायला पाहिजे. ह्याच्यामुळे सीता तिथे आहे असं हे हनुमानांना अ, मनात तसं नाहीये. ते अशी व्यक्ती त्यांनी मनात आणली आहे, की दुःखी, कृश आणि काही म्हणजे एका कठीण अवस्थेमध्ये असणारी स्त्री, की जी हतबल आहे, अशी त्यांच्या मनामध्ये आहे. आणि अशा स्त्रीला ते शोधताहेत, पण त्यांना ती दिसत नाही. ते सगळीकडे फिरले आहेत, पण पूर्ण राजवाडाच नाही, तर सगळंच शहर त्यांनी शोधून काढलं, पण कुठेही त्यांना सीता दिसत नाही. इतक्या सुंदर-सुंदर गोष्टी दिसतात, पण सीता दिसत नाही.
आता कुठे-कुठे जातात तर रावणाचा राजवाडा आहे आणि त्याच्याच भोवती त्यांची मुलं इंद्रजित आहे किंवा त्यांचे भाऊ आहेत किंवा जंबूमाली आणि वे वेगवेगळे राक्षसांच्या मोठ्या-मोठ्या हवेली आहेत. तिथं सगळीकडे सुद्धा एका घरावरून दुसऱ्या घरात जाऊन त्या सगळ्या राक्षसांच्या म्हणजे राक्षसांची नावं सुद्धा तुम्ही बघितली ना, दमराष्ट्र, विकट, ध्वजाग्रीव यांची नावं सुद्धा अशी आहेत, की त्यांचे आकार किंवा त्यांचं वागणं कसं असेल त्याच्याप्रमाणे त्यांचं नाव रोमासा किंवा रश्मिकेतू ही सगळी ना अशी राक्षस आहेत, की ते भयंकर राक्षस आहेत आणि ते सगळे रावणाच्या दरबारातले असलेले त्याचे दरबारी आहेत आणि त्या सगळ्यांची घरं रावणाच्या राजवाड्याच्या बाजूला आहेत. त्या राक्षसांच्या घरातनं सुद्धा ते जातात, बघतात. तिथं कुठंही त्यांना सीताचं दर्शन होत नाही. इतकं सुंदर असलेलं हे शहर, पण माझ्यासाठी ते काही उपयोगाचं नाही. कारण माझ्या रामांची सीता तिथे मला दिसत नाहीये. या एका दुःखातच ते त्या लंकेकडे बघत आहेत. कारण कितीही सुंदर वाटलं तरी माझा जी इच्छा आहे, मी ज्याच्यासाठी आलोय ते जर मला दिसलं नाही, तर या सौंदर्याचा किंवा या सुंदरतेचा काय उपयोग? असा मनामध्ये विचार करून ही सुवर्णलंका बघत, तिच्या पूर्ण राजवाड्यांमध्ये फिरत हनुमानांचं शोध चालू आहे आणि आता ते दुःखी होतात, पुढे येतात. रावणाच्या राजवाड्याच्या आत जातात. खूप एक म्हणजे सगळीकडे फिरतायत. त्यांना कसं म्हणतात ना, की कठीण अवस्था त्यांच्या मनाची असेल, की किती बघू, कुठे बघू, पण मला जे बघायसाठी मी आलोय, ते मला दिसत नाहीये, तर काय उपयोग? अशा परिस्थितीमध्ये अजून काय-काय ते बघतात. किती सुंदर गोष्टी आहेत. तर तिथं त्यांना पुष्पक विमान पण दिसतं. मोठ्या-मोठ्या कमानी असलेल्या खोल्या दिसतात. त्या खूप-खूप रत्नजडित असलेल्या वस्तू दिसतात. इतकं सगळं काही सुंदर आहे, सगळं काही भव्य आहे. पुष्पक विमानाविषयी सुद्धा त्यांनी ऐकलेलं असतं. ते पुष्पक विमानही त्या राजवाड्याच्या तिकडेच असतं. या सगळ्या गोष्टी बघत ते पुढे जात आहेत. पण कशाने त्यांच्या मनाला आनंद मिळत नाहीये. कारण हे जरी इतकं सुंदर असलं, तरी ते दुष्ट रावणाचं आहे. म्हणजे काय तर रावणाच्या विषयी त्यांच्या मनात आता काय येत असेल हे सगळं बघितल्यावर असं वाल्मिकी सांगतात, की रावणाची कुठलीही गोष्ट ही त्यांनी कमावलेली नाहीये. कारण पुष्पक विमान पण त्यांनी कुबेराकडून चोरून आणलेलं आहे किंवा त्याच्याशी युद्ध करून घेऊन आलेलं आहे. स्वतः लंका पण तशीच आहे. तर खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी आहेत. पण यातल्या सगळ्या गोष्टी या रावणानी कुठून तरी पळवून आणलेल्या आहेत. कुठून तरी कोणाशी तरी युद्ध करून त्याच्यावरती विजय मिळवून त्या आणलेल्या आहेत. कुठलीही गोष्ट अशी नाहीये, जरी ती सुंदर दिसली तरी ती कुठलीही गोष्ट ही रावणाची नाहीये. आणि अशा वस्तू बघत असताना त्यांची रावणाविषयीची काय मनामध्ये अ, चित्र निर्माण होतं, की एक दुष्ट माणूस, पण तो खूप स्वतः शिवभक्त आहे. तो खूप साधना करणारा आहे, शक्तिमान आहे. पण याचं जे काही इथे दिसतंय, ते सगळं जरी बाह्य रूपात सुंदर असलं, रंगीबेरंगी आहे, रत्नजडित आहे, खूपच किमती आहे, पण त्याची काय किंमत जी तुमची स्वतःची गोष्ट नाहीये. आपणही आज आपल्या जगामध्ये अशी लोकं बघतो, की जे दिसायला खूप देखावा करण्यामध्ये खूप स्वतःचा वेळ घालवतात किंवा त्याच्यासाठी खूप कष्ट करतात. पण आपण असं केलेल्या माणसांकडे बघितलं, तर जाणवतं की ती आत्मसुखी आहेत काही माणसं. कारण जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट दिखाव्यासाठी किंवा मीत्वाचा भाव येऊन करता, तेव्हा त्याच्यामध्ये सुख हे अशक्य आहे. कारण आज कधीही तुमच्या मनात काय राहणार असे विचार असताना, की आता हे नाहीये, ते पाहिजेल ह्याच्या पुढचं हे पाहिजेल कारण कोणाहीकडे काही चांगलं दिसलं, तर ते मला पाहिजे असा विचार करणारी जी माणसं आहेत ती राक्षस प्रवृत्तीची आहेत, असा वाल्मिकींनी हनुमानाद्वारा आपल्याला सांगितलंय. तर अशा वेळी हनुमान पूर्णपणे आता आपण सगळं बघितलंय असं समजून
आता ह्याच्यापेक्षा काय बघायचं राहिलंय? आता मी कुठे जाऊ? अशा विचारांनी ते इकडनं तिकडे म्हणजे 3-4 वेळा त्यांनी पूर्णपणे लंका या टोकापासून त्या टोकापर्यंत बघत आहेत. पण आपल्याला इतक्या स्त्रिया दिसतायत, पण कुठलीही स्त्री सीता असेल असं त्यांना बघून वाटत नाहीये. कारण त्यांच्या मनात जी सीतेची अ, इ प्रतिमा आहे तसं कोणीच दिसत नाहीये. रावणाच्या द आत दरबार रावणाच्या घराच्या आतमध्ये म्हणजे महालाच्या आतमध्ये जातात जिथे रावण निद्रिस्त आहेत, झोपलेले आहेत. त्यांच्या स्त्रिया त्यांच्या बाजूला आहेत. असं एक वर्णन वाल्मिकींनी केलंय, की रावणाची भीती इतकी होती, की तिथं एक कागडा किंवा तिथं एक काग तेलुगूमध्ये आम्ही कागडा म्हणतो, आपण मराठीत काय म्हणतो त्याला, की जे तिथे दिवे प्रकाशित करून ठेवलेले आहेत. तो दिवासुद्धा किंवा ते त्याची वात ही इतकी घाबरलेली आहे, की मी जर हलले, तर रावणाचा निद्राभंग होईल. म्हणून ती वात सुद्धा घाबरून शांत जळतीये, असं दिसतं. असं वाल्मिकी वर्णन करतात. म्हणजे वाल्मिकी इतकं एकेका शब्दांनी तिथल्या गोष्टीचं व्यवस्थित सांगतात, की आपल्याला ॲक्चुअली डोळ्यासमोर ते दिसू शकतं. हनुमान त्यांच्या आतमध्ये असलेल्या घरातल्या पूर्ण गोष्टी बघतात. कितीतरी स्त्रिया ज्या रावणासाठी म्हणून तिथे आहेत किंवा रावणाच्या स्त्रिया म्हणून आहेत, त्या झोपलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीत झोपलेल्या आहेत, की त्यांनी रात्र एन्जॉय केलेली आहे आणि त्याच्यानंतर आता त्यांच्या म्हणजे काहीही हे हनुमानाला वाटतं, की मी बघू नाही, अशा गोष्टी मला बघाव्या लागतायत आणि अशा ठिकाणी तर सीता असणं शक्यच नाहीये. सीता अशी नसणार आहे असं म्हणून ते पुढे बघून ती ती परिस्थिती बघून पुढे जातात. थोडं पुढं गेल्यावर एका खोलीमध्ये एका अ, सोन्याच्या पलंगावरती सोनेरी पलंगावरती एक उत्कृष्ट स्त्री ही झोपलेली आहे. त्यांना वाटतं हां, ही सीता असू शकते कारण ती सगळ्यांपासून वेगळी आहे. ती शांत आहे. तिच्या तिच्या चेहऱ्यावरचे भाव पण असे उज्ज्वल आहेत, की ही सीता असू शकते. कारण ती बाकी स्त्रियांपेक्षा खूप वेगळी आहे. ती रावणापासून दूर पण आहे आणि त्यामुळे ही सीता असू शकते असं वाटून त्यांना खूप खुश होतात आणि आनंदाने उड्या मारायला लागतात आणि ते आपला वानरत्व त्यांच्यातलं हातलं येऊन उड्या मारतात किंवा आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीचा दाखवतात, की आपण एक वानर आहे कारण आता ते खुश झालेत आणि त्याच्यासाठी किती छान श्लोक वाल्मिकींनी वापरलाय, की "अस्फोटयामास चुचुंब पुच्छं ननंद चिक्रीड जगौ जगाम." स्तंभानरोहान निपपात भूमौ निदर्शयान स्व प्रकृतीम कपीना. म्हणजे काय म्हणतात चुचुंब हा इतका सुंदर शब्द वाल्मिकी वापरतात. असा आपण चुंबन याच्यासाठी इतका सुंदर शब्द कुठल्याही बाकी भाषेत असू शकत नाही. म्हणजे हे तुम्ही उच्चार करताना सुद्धा तुमच्या ओठांचा जो आकार होईल, तो कसा होतो त्या पद्धतीने आणि ते कोणाचं चुंबन करतायत तर वानरांसाठी आपली शेपूट ही सगळ्यात प्रिय गोष्ट असते. तर ते आनंदी झाल्यामुळे आपल्या शेपटीचं ते चुंबन करतायत. ते तिथे असलेल्या स्तंभांवरती उड्या मारतायत आणि आनंदाने टाळ्या वाजवतायत. कारण त्यांना आता आपल्याला सीतेचं दर्शन झालंय. असा त्यांना अशी त्यांच्या मनाची इच्छा झाली अशी त्यांच्या मनाची स्थिती झालेली आपल्याला सीता दिसलेली. पण ती सीता नाहीये. ती आहे मंदोदरी, रावणाची राणी मंदोदरी. त्यांच्या थोड्या वेळाने लक्षात येतं, की ही सीता नाहीये, तर ही मंदोदरी आहे आणि मंदोदरीविषयी त्यांच्या मनामध्ये जो आदर त्यामुळे निर्माण होतो, की ती बाकी राक्षस स्त्रियांपेक्षा किती वेगळी आणि मंदोदरी ही खरोखरच एक अशी स्त्री होती, की जिची पूजा व्हायला पाहिजे. पण फक्त तिचे पती रावण होते म्हणूनच आज सीतामातांची होते तितकी पूजा मंदोदरीची व्हायला पाहिजे असं वाल्मिकी म्हणतात. इतकी ती साध्वी होती. पण कुठल्याही स्त्रीला आपले पती ज्या कार्य करतात त्याच्याप्रमाणे तिला मान मिळतो. ही जी गोष्ट वाल्मिकी सांगतात त्यामुळे इतकी
साध्वी असून सुद्धा मंदोदरीची आज कोणीही सीतेसारखी मंदोदरीकडे आपण कोणी बघत नाही. पण हनुमानांना तिथे कळतं, की आपल्याला वाटलं होतं, की ही सीता आहे, पण नाही ती सीता नाहीये, ती मंदोदरी आहे आणि त्यांचा तो गैरसमज दूर होतो थोड्याच वेळात आणि मग ते पुन्हा पुढे जातात, पुन्हा दुःखी होतात आणि इतके दुःखी होतात, की आता तर मी सगळं बघितलंय. बऱ्याच साऱ्या खोल्यांमधनं मी फिरलोय इथे ॲक्चुअली. आता पूर्ण प्रवास करून आलेले आहेत. एवढा मोठा समुद्र पार करून आलेले आहेत. तिथे अन्न वेगवेगळ्या पद्धतीने सुवासिक अन्न दिसतंय, पेय दिसतायत. पण त्यांच्या मनामध्ये त्याच्याविषयी काहीही इच्छा उत्पन्न होत नाही. आणि एक वानर म्हणून, एक प्राणी म्हणून ही इतकी कठीण गोष्ट आहे, की त्यांना भूक लागलेली असूच शकते. कारण कितीतरी वेळ त्यांनी त्यांनी काय असं म्हटलं नाहीये, की मी निराहार दृष्टा करून मी सीतेला शोधेन, असा कुठला प्रण त्यांनी घेतलेला नाहीये. पण तरीसुद्धा तिथं असलेल्या कुठल्याही गोष्टीवरती त्यांची इच्छा जात नाही. वेगवेगळ्या गोष्टी त्यांना दिसतायत, पण तिथून ते दुःखी होऊन बाहेर येतात, की आपल्याला रावणाच्या राजवाड्यात सुद्धा आता सीता दिसलेली नाहीये. आणि ते स्वतःला दोष द्यायला लागतात, की मी काहीतरी चूक केली आहे. म्हणून मला सीता दिसत नाहीये. माझ्या हातून काहीतरी चूक घडली आहे आणि मग ते विचार करतात, हां, मी एक ब्रह्मचारी आहे आणि मी स्त्रियांना पुरुषांच्या सोबत झोपलेल्या किंवा अंगावरचे कपडे व्यवस्थित नसलेल्या अशा स्त्रियांना पाहिलं, त्याचा दोष मला लागलाय बहुतेक. म्हणून मला सीतेचं दर्शन होत नाहीये. असे ते स्वतःच्याच विचारात गढून जातात, की का मला सीता दिसत नाही? माझ्या हातून काय चूक झालीये? मग ते पुन्हा स्वतःला म्हणतात, की पण मी तर काही आपणहून त्यांच्याकडे गेलो नव्हतो, त्यांना बघायला गेलो नव्हतो. माझ्या मनात कुठलीही वाईट इच्छा नव्हती, ज्याच्याने मी त्यांच्याकडे बघितलं. माझं मन कुठेही विचलित झालं नाहीये. माझी इंद्रिय माझ्या नियंत्रणात आहेत. आणि जर मला एका स्त्रीला सीतेला शोधायचंय, वैदेहीला शोधायचंय, तर ती स्त्रियांमध्येच शोधली पाहिजे. त्यामुळे मी कुठलीच चूक केलेली नाहीये, असं ते स्वतःच्या मनाला पुन्हा समजावतात आणि मग म्हणतात, की आता तर मला सीतेचा शोध घेणं मुश्किल आहे, कारण मी सगळी लंका बघितली आहे, सगळी घरं बघितली आहेत. रावणाचा राजवाडा बघितलाय. आता अशी कुठलीही जागा शिल्लक नाही, जी मी पाहिली नाही आणि तरीही मला वैदेही दिसली नाहीये. तरीही मला सीतेचा शोध झालेला नाहीये, सीता दिसली नाहीये. आणि ते खूप अस्वस्थ होतात, की आता हे अशक्य आहे. कारण आपल्याला संपातीनी सांगितलं होतं, की सीता ही लंकेमध्येच आहे. पूर्ण या टोकापासून त्या टोकापर्यंत आपण सीतेला पाहिलेलं आहे. सीता आपल्याला दिसलेली नाहीये आणि आता जर सीता दिसली नाही, मी सीतेला पाहू शकलो नाही, मी सीतेला शोधू शकलो नाही, असं म्हणून जर आपण परत गेलो किष्किंधाला, तिथं रामांना, त्या सुग्रीवांना, सगळ्या वानरांना सांगितलं, की मी जाऊन आलो, मी खूप मोठं उड्डाण केलं, मी लंका बघितली, पण मला सीता दिसली नाही. असं सांगितलं तर सगळ्यांची काय परिस्थिती होईल? आपल्याला जानकी दिसली नाही. तर समुद्र ओलांडून जर मी परत गेलो, तर तिथे हाहाकार माजेल. राम दुःखी होतील, सगळे निराश होतील, सुग्रीव दुःखी होतील. कारण सुग्रीवांनी रामाला वचन दिलंय, की मी सीतेचा शोध आम्ही घेऊ म्हणून. आणि ते खूप स्वतःच्याच मनाच्या म्हणजे कुठे-कुठे त्यांचं मन गेलं, की जर आपण असं गेलो परत आणि सीता मिळाली नाही, आपल्याला शोधू शकलो नाही, असं सांगितलं, तर रामसुद्धा दुःखी होतील. आपण काय सांगणार आहोत तिथे जाऊन? सीतेचं दर्शन नाही झालंय. मी सगळे प्रयत्न करून झाले, पण मला सीता दिसली नाही. असं जेव्हा मी सांगीन, तेव्हा सगळे प्राणत्याग करतील, राम प्राणत्याग करतील म्हणून लक्ष्मण हे करतील, मग लक्ष्मण नाही म्हणून भरत, भरत नाही म्हणून त्यांच्या आया, सगळी म्हणजे माझ्यामुळे इक्ष्वाकू वंशाचा नाश होईल, माझ्यामुळे वानर वंशाचा नाश होईल आणि माझ्यामुळे सगळे दुःखी होतील. कारण मी जे एक गोष्ट करून येतो सांगितलं होतं आणि ती न करता मी परत गेलो.
मी जर सीतेचा शोध न घेता परत गेलो, तर खूप काही हे हनुमान स्वतःच्या मनानेच विचार करून त्यांचं एक विश्व तयार करतात, की काय-काय होऊ शकतं. आणि हा विचार करून ते ठरवतात, "नाही, नाही, नाही, आता मी इथून परतच जाणार नाही. कारण मी गेलो नाही, तर ते माझी वाट बघत तरी त्या आशेमध्ये राहतील, की हनुमान अजून आला नाहीये. पण मी परत गेलो तर मात्र खूप काहीतरी वाईट होणार आहे." असं म्हणून ते तिथे बसून राहतात, की आता मी थकलो, मी आता कठीण परिस्थितीमध्ये आहे, मी काही चूक केली आहे, मला कळत नाहीये. आणि मग त्यांच्या लक्षात येतं, की जेव्हा मी तिथून उड्डाण करण्यासाठी निघालो, तेव्हा आपण बघितलं मागच्या खंडामध्ये, की हनुमानांनी दक्षिण दिशेला जायचं होतं, तरी पूर्व दिशेला त्यांचं वळून तिथे सगळ्यांना नमस्कार केला, रामांना नमस्कार केला, त्यांच्या वडिलांना नमस्कार केला. सगळ्या ची परवानगी घेतली, समुद्राला नमस्कार केला, वायूला नमस्कार केला, पंचभूतांना नमस्कार केला. पण ज्या सीतेला शोधायसाठी जायचंय, त्या सीतेला नमस्कार नाही केला. त्या सीतेसाठी तिची परवानगी नाही मागितली. कारण सीता नाहीये आणि तिला शोधायचंय या विचाराने असल्यामुळे माझ्या हातून ती चूक झाली असं म्हणून तिथं ते म्हणतात, की ही मी प्रार्थना सगळ्यांची केली, पण ज्या मातेला शोधायसाठी मी निघालो होतो, तिची मात्र परवानगी घेतली नाही. तिला मात्र नमस्कार करून तिचा आशीर्वाद घेतला नाही. ही माझ्या हातून मोठी चूक झाली आणि सीता तिच्या परवानगीशिवाय मी तिला कसं पाहू शकेन? आपण जेव्हा म्हणतो ना, की मला तिरुपतीला जायचंय, देवाचं दर्शन घ्यायचंय, आपण तिकीट काढतो, आपण आपली रजा सँक्शन करून घेतो, सगळं काही करतो. पण कधी-कधी असं होतं, की आपण पूर्ण तिथं जाऊन दर्शन घेऊ शकत नाही. तेव्हा आपण काय म्हणतो, की देवाचं बोलवणं आल्याशिवाय माझं काही दर्शन तिथे होणार नाहीये. म्हणजे आपण कितीही त्याच्यासाठी प्रयत्न केले, तरी देवाचं बोलावणं नसेल, तर आपल्याला देवाचं दर्शन, देवदर्शन होत नाही आणि एकदा का देवाचं बोलावणं असेल, तर सगळ्या गोष्टी इतक्या सहज होतात आणि आपण जाऊन देवाचं दर्शन घेतो, हा आपल्या सगळ्यांचा अनुभव असेल. त्याचप्रमाणे हनुमान म्हणतात, की मला जर सीतेचीच परवानगी नसेल, तिचाच आशीर्वाद नसेल, तर ती मला दिसेल कशी? त्यामुळे आता ते त्या सीतेची प्रार्थना करतात. तिला विनवणी करतात आणि त्यावेळी मी मागच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की नमोस्तु रामाय स लक्ष्मणाय देवै च तस्यै जनकात्मजायै नमोस्तु रुद्रेंद्र यमानिलेभ्यो नमोस्तु चंद्रार्क मरुद्गणेभ्यः. हा मंत्र, हा जप ते करतात आणि सीतेची परवानगी घेण्याची इच्छा दाखवतात आणि आपली जी चूक झाली होती, की सुरू करतानाच आपला प्रवास आपण सीतेची विनवणी केली नाही, तिची परवानगी घेतली नाही आणि मग आता ही नमोस्तु रामायचा प्रार्थना केल्यानंतर त्यांना आंब्याच्या झाडातली हालचाल दिसते आणि ते अशोक वन दिसतं आणि लक्षात येतं, की अरे पूर्ण लंका मी बघितली, पण अशोक वन मात्र बघितलं नाही. आणि मग म्हणतात, चला आता काहीतरी आपल्याला सीतेनीच रस्ता दाखवलाय, कारण हे अशोक वन मात्र आपण पाहिलं नव्हतं. मग आता ते अशोक वनामध्ये जातात. तिथे अशोक वन हे इतकं सुंदर आहे, की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आहेत, की प्रत्येक ऋतूमध्ये कुठल्यातरी वृक्षांवर तिथे फुलं-फळं असतात. अशा ठिकाणी ते मैथिलीचा, सीतेचा, वैदेहीचा शोध घेण्यासाठी जातात. कारण ही एकच जागा होती ती त्यांनी आत्तापर्यंत बघितली नव्हती. एका उंच झाडावर चढतात कारण इतकं मोठं ते अशोकवन आहे, की त्यांना आतमध्ये जाण्याआधी ते एका अ, उंच झाडावर बसतात. तिथून ते पूर्णपणे बघतायत आणि त्यांना काय दिसतं तर मध्यभागी एक अ, कैलास पर्वतावर जसं 1000 मेन 1000 पिलर टेम्पल म्हणतात तसं आहे. गंधमदन पर्वतासारखं एक त्यांना मंदिर दिसतं, ज्याच्यामध्ये एक मोठं झाड आहे, की ज्या झाडाचं देवळासारखं ते झाड दिसतं ॲक्चुअली त्यांना. आणि त्या मोठ्या वृक्षाखाली त्यांना सीता एक स्त्री दिसते, की जिचे वस्त्र आहेत ते मातीच्या रंगाचे झालेत, म्हणजे मळकट झालेले आहेत. बऱ्याच साऱ्या राक्षस स्त्रिया तिच्या बाजूला बसलेल्या आहेत. उपवासाने ती क्षीण झालेली आहे, दयनीय आहे, ती दुःखी आहे.
आणि पंधरवड्याच्या प्रारंभीचा जो चंद्रकोर असतो, त्या चंद्रासारखी ती पांढरी आहे. इतकं सुंदर वर्णन करतात वाल्मिकी. एक-एक शब्द असा वापरतात, की आपल्याला दिसेल, की कशी सीता असली पाहिजे. खरं पाहिलं तर सीतेचं हे रूप आहे असं आपण कधीही म्हणू शकत नाही. पण हे हनुमानांना रूप दिसतंय कारण त्यांच्या मनात सीतेची त्यांनी जी प्रतिमा होती, की अशी असेल सीता, तशीच सीता त्यांना दिसते आणि ती सीता त्यांना दिसल्यानंतर त्यांचा जो आनंद आहे, आता ही सीता असेल का? हे पण त्यांच्या मनात येतं. एकदा पण त्या सगळ्या ज्या राक्षस स्त्रिया आहेत आजूबाजूला आणि ती बसलेली तिथं जी शांत वृक्षाखाली बसलेली जी स्त्री आहे ती नक्कीच सीता असणार आहे हे त्यांच्या लक्षात येतं आणि ते म्हणतात की ही तेजस्वी आहे. जरी ती क्षीण असली, जरी तिचं शरीर जीर्ण झालेलं आहे, जरी ती उपवासामुळे तिचं शरीरामध्ये जी अन्न घेतल्यामुळे जी शक्ती आहे ती दिसली नाही, तरी सुद्धा ती तेजस्वी आहे. आता 10 महिने सीता कशी राहिली असेल? कारण तिने रावणाच्याकडे एकही अ, अ, अन्नाचा दाणा सुद्धा घेतला नाही. कारण त्या ठिकाणी ज्यांनी मला माझ्या अ, पतीपासनं हरण करून आणलं, त्याच्याकडचं पाणी सुद्धा मी पिणार नाही आणि त्याच्याकडचं अन्न मी खाणार नाही. मग असं म्हणतात, की इंद्रदेव स्वतः येऊन सीतेसाठी रोज एक छोट्या बाउलमध्ये पायसम घेऊन यायचे, खीर घेऊन यायचे आणि ती खीर जी देवांनी बनवलेली होती, ती खीर सीतेला आणून द्यायचे. ती पहिल्यांदा ती भूमीला द्यायची कारण ती तिची भूमाता आहे तिच्यासाठी. मग ती राम, लक्ष्मण यांच्यासाठी थोडी-थोडी खीर काढून ठेवायची आणि मग थोडीशी खीर ती खायची आणि त्याच ह्याच्यावरती 10 महिने ती राहिलेली आहे तिथं असं म्हणतात. पण तरीसुद्धा हनुमानाला सीता कशी दिसते, तर ती पूर्णपणे चेहरा तर तेजस्वी आहे, पण तिचं शरीर कृश आहे. ती जी पिवळी साडी आहे, त्याची पण खूप एक मोठी कथा आहे. कारण ती साडी तिला एका ऋषींच्या पत्नीने दिलेली. हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या पारायणाच्या ह्याच्यात सांगणार आहोत, की ती सीता कशी स्वतःविषयीच्या गोष्टी सांगते. आज सीतेविषयी आपण काहीच बोलणार नाही आहोत, त्यामुळे मी त्याचा हे आणत नाही. पण हनुमानला शंका येते, की सीताच आहे का? पण ते म्हणतात, "नो, नो, ही सीताच असणार आहे." कारण दीर्घ काळापासून तिने घेतलेले वस्त्र असले तरी ते चुरगाळलेले नाहीयेत. त्याचा रंगसुद्धा आहे असा, की तिच्या स्वतःच्या कांतीचा रंग असा आहे, तिचं तेज असं आहे, ते पूर्णपणे बघून की हीच रामांची सीता आहे असं त्यांना तिथे जाणवतं आणि मग आता ते सीतेचं त्यांना दर्शन होतं आणि ते तिथे रामांची स्तुती करायला लागतात. कारण पहिल्यांदी जेव्हा ते दुःखी असतात तेव्हा म्हणतात, की अशा या सीतेला सोडून राम राहूच कसा शकतो? तो काय-काय कामं करत सुग्रीवासाठी हे करून, ते करून असं ते रामाला पण दोष देत असतात, की सीतेला सोडून राम राहूच कसे शकतात? पण सीतेला बघितल्यानंतर ते हनुमान रामाची स्तुती करायला लागतात, की राम आणि सीता हे वेगवेगळे नाहीयेत. आणि रामाच्या मनात सीता आहे आणि सीतेच्या मनात राम आहेत. त्यामुळेच राम आणि सीता आपल्याला जरी वेगळे दिसले, तरी ते एकच आहेत, ही त्यांना जाणीव तिथं होते आणि ते म्हणतात किंवा वाल्मिकींनी तिथं असा एक सुंदर प्रसंग ठेवला आहे आणि मंत्र असा दिला आहे, की त्याच्यावरती रामाची प्रशंसा हनुमान कसे करतात. तर एवं सीता सदा एक मिनिट. एवं सीता तदा दृष्ट्वा दृष्टं पवनसंभवः जगां मनसा रामं प्रशंसं च तं प्रभुं. म्हणजे तुमच्या मनातली सीता आणि सीतेच्या मनातले राम हे मला आज एकाच वेळी समोर दिसतायत. हे हनुमान म्हणतात आणि तिथे आज आपण थांबणार आहोत कारण आज हा एक चांगला सर्ग आहे. अशी एक चांगली परिस्थिती आली आहे, की जिथे हनुमानांना सीतेचं दर्शन झालं आहे. तर आज इथेच आपण या सर्गाची समाप्ती या आजच्या पारायणाची समाप्ती करणार आहोत, की जिथे सीतेचं दर्शन हनुमानांना झालेलं आहे. सो आज आपण काय-काय बघितलं, तर या 2 ते 15 पहिला सर्ग आपण पहिल्या ह्याच्यात बघितला होता, जिथे हनुमान पूर्णपणे
समुद्राचं उल्लंघन करून, समुद्र पार करून लंब पर्वतापर्यंत येतात. आता आज लंब पर्वतावरून त्रिकुट पर्वतावर येऊन हनुमानांनी अशोकवनापर्यंत पोहोचून सीतेचा शोध घेतलेला आहे. तर या ह्याच्यामध्ये आज आपण काय-काय बघितलं, तर लंका प्रवेशासाठी हनुमानांनी केलेलं नियोजन, नंतर सूर्यास्तानंतर हनुमानाचा लंकेत प्रवेश करण्याचा निर्णय, ग्रामदेवता लंकिनीशी संवाद, लंका विनाशाच्या भविष्याबद्दल लंकिनीने केलेलं विधान, राक्षस राजा रावणाच्या महालात हनुमानाचा प्रवेश, हनुमानाने पाहिलेली कांचन लंका, हनुमानाने पाहिलं पुष्पक विमान, सीतेचा ठाव-ठिकाणा घेण्यासाठी हनुमान एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लंकेचा पूर्ण शोध घेतात. मंदोदरीला सीता समजतात आणि तो गैरसमज त्यांचा दूर होतो. नंतर सीता न दिसल्यामुळे हनुमान अस्वस्थ होतात. मग नमोस्तु रामाय लक्ष्मणाय हा मंत्र, ज्याला कार्यसिद्धी मंत्र असं म्हणतात, तो मंत्र म्हणल्यानंतर त्यांच्या कार्याची सिद्धी होते. त्यांना अशोकवन दिसतं. अशोकवनात ते सीतेचा शोध घेतात आणि सीतेला पाहून पवनदेवांचे पुत्र हनुमान प्रसन्न होतात. या ठिकाणी आज 15व्या सर्गानंतर आपण आजचं पारायण थांबवणार. माझ्या बाजूनी एक गोष्ट जे वाल्मिकीच्या रामायणात छागंटी कोटेश्वर गारू सांगतात, की लंका म्हणजे दुसरं काही नाही तर आपलं शरीर. शरीर हे सोन्यासारखं आहे, सोन्याने मढलेलं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थित होतात आणि ते काही आपण तयार केलेलं नाहीये. देवानी पूर्णपणे आपल्याला श्वास घेणं, आपलं अन्न जिरणं, भूक लागणं, तहान लागणं, हे सगळं आपण कोणाकडनं तर देवाकडनं घेतलेलं आहे. पण सतत मी, माझं शरीर, माझ्या गोष्टी, माझे कपडे, माझी गाडी, माझ्या डिग्री, माझे प्रोफेशन, हे मी जर आपण करत राहिलो या शरीराबरोबर, तर या शरीरात आपण रावणासारखे राहतोय असं म्हणतात छागंटी. म्हणजे काय तर हे सगळं जग माझ्यासाठी आहे आणि या जगाचा उपभोग घेण्यासाठी हे शरीर आहे, असं आपण राहिलो, तर आपण रावणासारखे राहतोय. पण देवाने माझ्यासाठी एक सुंदर शरीर दिलंय. या शरीराचा उपयोग करून मी जर लोकांसाठी काही काम करू शकलो, मी लोकांसाठी काही उपयोगी होऊ शकलो, तर या शरीरात मी रामासारखं राहू शकतो. म्हणजे राम आणि रावण यातला फरक छागंटी काय सांगतात? तर बेसिकली एवढाच छोटासा फरक आहे, की रावण म्हणतात सगळं जग माझ्यासाठी आहे आणि राम म्हणतात मी सगळ्या जगासाठी आहे. तर ही एक मोठी शिकवण या आपल्या लंका दर्शनातनं होते, की लंका ही रावण काही रावणाची नसून आपलं शरीर हीच आपली लंका आहे. तर त्यात आपण कसं राहायचं, कशी साधना करायची, ज्या योगे या रावणाला आपण रामामध्ये कन्व्हर्ट करू शकतो. आणि अजून काय गोष्टी शिकू शकतो, तर लंका प्रवेशासाठी हनुमान जी नियोजन, माहिती करतात, तर कोणताही मोठा किंवा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्यापूर्वी नियोजन ही खूप महत्त्वाची गोष्ट. नंतर ग्रामदेवता लंकिनीशी संवाद जो आहे, त्याच्यामध्ये प्रतिस्पर्ध्याचं सामर्थ्य आणि कमकुवतपणा जाणून घेतला पाहिजे आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. कारण कोणाचं हरण करायचं आणि कोणाकडनं आशीर्वाद घ्यायचा हे आपल्याला समजलं पाहिजे, तरच आपण पुढे जाऊ शकतो आणि परिस्थितीप्रमाणे आपण ते कार्य केलं पाहिजे. राक्षस राजा रावणाच्या महालामध्ये कुठल्याही प्रलोभनांपासून विचलित न होता अंतिम ध्येयाकडे लक्ष ठेवणं, हे खूप महत्त्वाची गोष्ट हनुमान आपल्याला दाखवतात. आणि दुसरं म्हणजे नैतिकता आणि सत्यवादी असणं, हा आपला स्वभाव असला पाहिजे. गरजेपुरतं जरूर तेव्हा सत्यवादी होणं किंवा नैतिक होणं, हे एक ढोंग आहे. तसं असण्याचा आपल्याला कधीही आयुष्यात फायदा होत नाही. तो आपला स्वभाव असला पाहिजे. आणि सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमान पूर्ण लंका एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिरतात. म्हणजे काय? तर ध्येय साध्य होण्यासाठी पर्यंत प्रत्येक शक्यता पूर्ण प्रयत्नांनी शोधली पाहिजे. म्हणजे प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी असं म्हणतात, की एक प्लॅन तुमचा सक्सेस नाही झाला, तर तुमच्याकडे दुसरा प्लॅन असला पाहिजे. कारण ध्येय महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठला रस्ता त्या ध्येयाला जाण्यासाठी वापरता तो महत्त्वाचा नाहीये. पण नैतिकता ही प्रत्येक प्लॅनमध्ये बेसिस असली पाहिजे. आणि शेवटी लंकेत सीता न दिसल्यामुळे हनुमान अस्वस्थ होऊन नमोस्तु रामायाचा कार्यसिद्धी मंत्र जेव्हा म्हणतात,
तेव्हा जर आपली काही चूक झाली असेल, तर ती चूक स्वीकारली पाहिजे आणि नंतर ती चूक सुधारण्यासाठी योजनेत आवश्यक ते बदल केले पाहिजेत. आणि हे जर आपण या आजच्या प्रवचनातनं शिकलो, तर आपण सुखी, आनंदी आणि दुसऱ्यासाठी उपयोगी असं आयुष्य जगू शकतो. जय श्रीराम. माझ्या बाजूनी आजचा पारायण मी इथेच थांबते. जय श्री धन्यवाद. खूपच छान म्हणजे अगदी ते निशब्दच व्हायला होते. कारण की अगदी छोटे-छोटे बारकावे आणि त्याच्यातनं म्हणजे रामायण, महाभारत जे काही आहे, रामायण ही कथा आहे. तर त्याच्यातून आपण म्हणजे लहानपणी जे सांगायचे आपल्याला की आजी वगैरे जे सांगायचे त्या गोष्टी आणि त्यातून आपला मतितार्थ काय घ्यायचं ते थोडं-थोडं लक्षात होताही नव्हतंही. पण आज तुम्ही अगदी अगदी सूक्ष्म-सूक्ष्म बारकावे खूपच छान सांगितलेत. धन्यवाद प्रणाम.